शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पुणे जिल्हा संघटक आणि माजी पंचायत समिती सदस्य राजाराम बानखिले आता आपल्यासमोर आहे। तर अशोक खरातनी जे कृत्य केले नाशिकमध्ये किंवा काही महिला लैंगिक अत्याचार केले किंवा त्यांचं शोषण केलं आहे, तर त्याबाबत नेमकं त्यांच्या मनामध्ये काय चाललं आहे किंवा काय ते जाणून घेऊया। बोला। मुळात झालेली घटना ही महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे। पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जे काही कृत्य घडलेलं आहे ते निश्चितच सर्वसामान्य माणसाला लाजेनं शरमेनं मान खाली घालावी लागेल अशा पद्धतीचं हे कृत्य घडलेलं आहे। आणि ज्यावेळेस आपण अशोक खरात यांची चर्चा करतो त्यावेळेस त्या खराताला वाढवणारे कोण आहेत, मोठे करणारे कोण आहेत, त्याच्या पाठीमागे त्या मुळापर्यंत अजून आपण गेलेलो नाही आहे। आज अशोक खरात अटकेत आहे तर उद्या त्याला शिक्षा होईल किंवा फाशीलाही जाईल, परंतु त्याला वाढवणारे मोठे करणारे या महाराष्ट्रामध्ये जे राजकारणाचं धार्मिक ध्रुवीकरण झालेलं आहे आणि सर्वसामान्य माणसाला देवा धर्माच्या एवढं काय मागे लावलेलं आहे की त्या देवा धर्माच्या नावाखाली बेरोजगारीचा प्रश्न, महागाईचा प्रश्न, हे सगळे प्रश्न मागे पडलेले आहेत। आणि धर्म हा एकमेव गोष्ट अशी आहे की ती एवढी पुढे आणलेली आहे की सामान्य माणसं आज केवळ धर्माच्या नावावरती जगायला पाहत आहेत। आणि याच उद्देशानं सर्वसामान्य माणूस असेल किंवा चांगली पैशावाली माणसं अडीअडचणीच्या काळात कुठेतरी आधार आसरा शोधायला जातात आणि असे वासनिक आणि अतिशय घाण प्रवृत्तीची लोक त्या रंजल्या गांजलेल्याचा गैरफायदा घेतात, अशा पैशावाल्यांचाही गैरफायदा घेतात। आणि एखादा मंत्री जातो, एखादी मोठी महिला आयोगाच्या अध्यक्ष जाती म्हटल्यानंतर साहजिकच आहे की दुसरी माणसं त्या ठिकाणी जाऊ लागतात आणि आपलं त्या ठिकाणी जे काही नशीब आहे ते आजमावतात। मुळात पहिल्यांदा जी शासनानं कारवाई केली पाहिजे, जे त्याच्याकडे गेले, ज्यांच्यामुळे इतर मंडळी त्याच्याकडे जात होती त्यांच्यावरती प्रथमतः कारवाई करावी आणि मग अशोक खरातला समाजाच्या ताब्यात द्यावा। समाज जी काही कारवाई करायची हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। या ठिकाणी कोणीही गुन्हेगाराला मोकळं सोडलं जाणार नाही। समाज तेवढा जागृत आहे, परंतु समाजाला सुद्धा नासवण्याचं काम सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे। कृपया त्यांनी आपल्याला आपली कातडी वाचवण्यासाठी कुठेतरी थातूरमातूर कारवाई करून हे प्रकरण थांबू नये, याच्या मुळाशी जाऊन ज्यांनी त्या बाबाला मोठा केलेला आहे त्यांच्यापर्यंत जाण्याची भूमिका सत्ताधाऱ्यांनी घ्यावी। आणि त्या निमित्ताने झालेल्या या सगळ्या कृत्याचा मी निषेध करतो आणि मुख्यमंत्र्यांनी जी आज भूमिका घेतली ती शेवटपर्यंत तशीच ठेवावी ही विनंती करतो। धन्यवाद। मार्केटचे मंचर बाजार समितीचे व्यापारी जे मार्केटचे नाना गांजाळे, तर त्यांच्या मनामध्ये काय चाललंय या बंधुबाबाबत थोडं जाणून घेऊया। काय मत आहे? बोला। आपण हे 2-4 दिवस आपण महाराष्ट्रामध्ये चाललेले या खरात बंधुबाबा अशोक खरात हा बंधुबाबाच्या बाबतीत जे पाहिले ते अत्यंत निंदाजनक व आपल्या समाजाला दिशाहीन देणारी ज्या व्यक्ती आहे, म्हणजे ज्यांच्याकडून आपण अपेक्षा करत नाही, ज्यांना आपण ज्या फोटोमध्ये व्हिडिओमध्ये पाहिले, आपण अशा लोकांनी ह्या लोकांना खतपाणी घालून आपल्या लोकांना प्रवृत्त केला असं म्हणावं लागेल मला, जेणेकरून आपण ज्यांच्यावर निवडून देतो त्यांच्यावर विश्वास ठेवतो त्यांनी ह्या लोकांच्या पाय पडावी, यांचे पाय धुवावे, त्यांचे चांगुलपणा करावा। आणि मग ह्या आपण जनमानसं आहोत, ही लोक आहोत महाराष्ट्रातील किंवा देशातील, या लोकांकडे बघून आपण त्या प्रवृत्तीला प्रवृत्त होतो, खतपाणी घालतो आणि मग त्या दृष्टीने आपण त्या मार्गाला जातो। मला एवढंच म्हणायचं आहे की कुठल्याही जनतेने पूर्णपणे विश्वास ठेवल्याशिवाय आपली मंदिरे चांगली आहेत, मंदिरात जा, घरी पूजा करा आणि आपल्याच मंदिरामध्ये पाया पडा, इतर कुणाच्या पाया पडू नका। आपल्या इथे जर देव असेल तर आपल्याला सर्व भेटतं, कुणाच्या नादी लागू नका। आत्ताची सध्याची परिस्थिती खूप बिकट आहे, कुठं काय चालतं हे काही अत्यंत निंदाजनक आहे। आणि ते विशेषतः हे हाय प्रोफाईल वर्गामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चालतं असं माझं स्पष्टपणे आरोप आहे। या गोष्टीला सरकारने जे खतपाणी घालते, या गोष्टीला सरकार जे खतपाणी घालते, जेणेकरून आपण कोणाचं नाव घेणे तर चुकीचं आहे, पण या गोष्टीला जे सरकार खतपाणी घालते त्याला आपण लगेच त्यांनी रिॲक्शन घेणं गरजेचं होतं। पण त्यांनी 2-4 दिवस वाट पाहिली, मग राजीनामा घेणं किंवा हे करणं, किंवा त्यांनी सुद्धा अत्यंत बघा बाईट देतात, किती याच्यावानी बाईट देतात।
कितीही केस करा काय फरक पडत नाही. या ज्या आविर्भावात असतात ते अत्यंत चुकीचे आणि निंदाजनक गोष्ट आहे. म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही म्हटले हे निंदाजनक आहे, किंवा तुम्ही एकदम उत्तम उदाहरण दिले. मंदिरात जाऊन दर्शन घ्या, ठीक आहे, मंदिरात जाऊन तुम्ही तिथं तपश्चर्या करा, बसा किंवा नतमस्तक व्हा, परंतु देव सोडून ते बाकीचेच आता बंधू बाबा सध्या मार्केटमध्ये बऱ्यापैकी सगळीकडेच दिसत आहेत. आता हे प्रकरण एक ओपन झाले, असे बंधू बाबा भरपूर आहेत. त्याचे सुद्धा आता महाराष्ट्र सरकारने खनन केलं पाहिजे आणि त्या पद्धतीने त्या बंधू बाबांना ताबडतोब अटकाव करून त्यांना अटक केली पाहिजे आणि त्यांची संपत्ती जप्त केली पाहिजे, असं एकंदर मत आहे. तुमचं काय मत? नाही, या सर्व आता हे एक उदाहरण समोर आलेले अनेक असे अनेक बंधुबांध आहेत की ज्यांच्याकडून हे प्रकार चालू असतील, त्यांची सखोल चौकशी व्हावी, जेणेकरून गावागावामध्ये प्रत्येकाने आपापल्या सरकारी यंत्रणेमार्फत SIT असेल किंवा गुप्तचर यंत्रणेमार्फत आपण ती चौकशी लावावी. ज्या ज्या ठिकाणी ही लोक जे अशी उद्योगधंदे करत असतील त्यांची माहिती मिळवावी आणि त्यांना त्वरित अटक करून जेलमध्ये टाकावं. कुठलाही यांना कुठला कोर्टात वगैरे हजर न करता असा कायदा पारित करा, जेणेकरून ही 25 वर्षे त्या जेलमध्ये सडतील. कारण ही अत्यंत घातक आपल्या देशाला किंवा आपल्या महाराष्ट्राला लागलेली ही घातक कीड आहे. जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये या गोष्टींपासून अनेकांचं जीवन जगणं मुश्किल होईल. म्हणून या गोष्टीला याच वेळी याच ठिकाणी आपण लवकरात लवकर या थांबवण्याचा प्रयत्न करावा अशी विनंती. मनसरचे उद्योजक आणि माजी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण मोर्डे हे आता समवेत आहेत. नेमका अशोक खरात जो बंधू बाबा आहे, जो नाशिकला जे प्रकरण चाललं आहे, महाराष्ट्र देशासह जगात त्याची खळबळ उडाली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. बंधू बाबा काय मत आहे तुमचं? आता काल परवा जे प्रकरण झालं अशोक खरातचं, हे प्रकरण फार निंदनीय आहे आणि त्यात म्हणजे विशेष म्हणजे की सुशिक्षित लोकांनी याच्या नादी लागावं व अडाणी लोक लागत होतं. हा प्रकार ठीक होता, पण सुशिक्षित लोकांनी लागल्यावर काय व्हायचं, आपल्या महाराष्ट्राचं काय व्हायचं, देशाचं तर याच्यातून आहे ना बोध घ्यावा लोकांनी आणि अशा लोकांना आहे ना कठोर ते कठोर शिक्षा झाली पाहिजे. तुमचं म्हणणं कठोर शिक्षा झाली पाहिजे सगळं आहे, समजा शिक्षा होईल, पण ज्यांचं लैंगिक महिलांचं शोषण झालं किंवा काही याच्यात कुटुंब रसातळाला जातील, संशयास्पद सगळं वातावरण तयार झाले, त्यांची कुटुंब व्यवस्था म्हणजे उद्ध्वस्त होईल. तर याबाबत प्रत्येकाने अंधश्रद्धा किंवा हे बंधू बाबा याच्यापासून दूर राहिलं पाहिजे. यासाठी महाराष्ट्र सरकारने सुद्धा कायदा केला आहे. परंतु असे जर प्रकार ह्या भारतात सुशिक्षित समाजाकडून होत असेल तर मोठा प्रश्न आहे. त्याबाबत काय मत आहे? त्याबाबत आता सरकारने धोरण आखलं पाहिजे. अशा लोकांना जवळ केलं नाही पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असा होतो का सरकारच या लोकांना खतपाणी घालते असं दिसून येते. म्हणजे याचा तो तीव्रपणे निषेध करतो. म्हणजे हे जे चुकीचं आहे त्याचं समर्थन करणार चुकीच्या